जय गुरुदेव. सहज जीवन भाग क्रमांक 21 शोध मनाचा याविषयी आपण चिंतन करतो आहोत. आजची ही असणारी सेवा माझे आई वडील, त्याचप्रमाणे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज, परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या सत्राला मी प्रारंभ करत आहे. आपण जो विषय निवडलेला होता मनाचा शोध, या मनाच्या शोधाच्या विषयाच्या अनुषंगाने अध्यात्मशास्त्रामध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याची कास धरली असता आपण त्या गोष्टी मनाच्या शांततेबद्दल, मनाच्या स्थिरतेबद्दलचा उपाय निश्चितरित्या शोधू शकतो, याबद्दल शंका नाही. हाच प्रकारचा प्रश्न आपण पहिला लक्षात घेतला होता. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलेला होता. त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहतो आहोत. 6व्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये अर्जुन विचारतोय, चंचलही मन कृष्णा प्रमाथी बलवत दृढम तस्याहं निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अरे भगवंता, समयोगाचा तुम्ही जो को योग सांगितलेला आहे, पण हे जे की मन आहे ना, हे मन अत्यंत चंचल आहे. हे वायूपेक्षा चंचल आहे. ह्याला स्थिर करणं खूप अवघड आहे. भगवान सांगता आहे, अरे अर्जुना, कोणतीही गोष्ट जर आपण मनपूर्वक अभ्यास लावून जर समजा कष्ट करत असतो, अभ्यास करत असू, त्या गोष्टीपासून ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून ते सांगता आहेत, अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. त्या ठिकाणी अभ्यासही पाहिजे आणि मनातून वैराग्यही प्राप्त झाला असता मनाची चंचलत्वा ही स्थिती नाहीसे होते. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबरीला आपण आत्म्याच्याबद्दलचं जे द्वितीय अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनास केलेला उपदेश, त्याबद्दलही माहिती पाहिलेली आहे. या शरीराबद्दल, या इंद्रियांच्याबद्दल, या मनाच्याबद्दल, मनावरती आलेला ताण तणाव कोणत्या पद्धतीने दूर करावा, आपण त्याला कशा प्रकारे बांधील न होत कर्म केलं असताना सर्व ईश्वराच्या चरणी अर्पण करून केलं असता आपण कोणत्याही बंधनास बरोबर ठरत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या त्या धर्मामध्ये आपला जन्म झाला आहे त्या धर्माच्या प्रमाणे आपण अनुसरण केला असता तो योगक्षेम आपल्याला प्राप्त होतो आहे. या प्रकारे भगवंताने अर्जुनास 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे. तोच विषय आपण जो भागवतामध्ये 3य स्कंद म्हणून जे सांगितलेलं आहे, त्या 3य स्कंदामध्ये 25 अध्याय ते 30 अध्यायामध्ये देवहूती व कपिल मुनींचा संवाद आपण पाहणार आहोत. कर्दम ऋषी व देवहूतीपासून 9 कन्या प्राप्त झालेल्या आहेत व एक मुलगा त्यांना प्राप्त झालेला आहे. भगवंताचे अवतार कपिल मुनी हे भगवंताचे अवतार होते. परिपूर्ण ज्ञान होतं. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना परिपूर्ण ज्ञान होतं, ते त्यांचेच अंश असल्यामुळे भगवान कपिल मुनी ही परिपूर्ण ज्ञान असलेले होते. 9 कन्यांचा विवाह झालेला आहे. कपिल मुनी आपले आईच्या समवेत राहत आहेत. त्यांचे वडील वानप्रस्थाला निघून गेलेले आहेत. त्यांचं चिंतन, भगवत चिंतन चाललेलं आहे आणि त्यांनी त्याच्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी वनामध्ये गेलेले आहेत. अशा प्रकारचा हा सगळा विषय चाललेला आहे. या कथेच्या विनिश्चयाच्या अनुषंगाने आपण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या मनाच्या स्थिरतेसाठी, या चित्ताच्या स्थिरतेसाठी जे आपण लक्षात घेतलेलं आहे, सच्चिदानंद रूप प्राप्त होण्यासाठी आपण सर्वप्रथम जर काय केलं असेल पाहिजे तर हा सगळ्यात सदैव आपल्या मनामध्ये हा विचार आपण ठेवला पाहिजे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिम्मान नमस्करो मामे वैशिषी सत्यंते प्रतिजानी प्रियोसी मे. भगवंत सांगता आहेत अर्जुनाला, म्हणजे तोच उपदेश आपण लक्षात घ्यावा. ते म्हणतायत, अरे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी तुझं मन लाव, तू माझा भक्त हो, माझे पूजन कर, माझा नमस्कार कर. असे केलं असता तू मलाच येऊन मिळाल, यात शंका नाही आहे. आणि हे प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो आहे. हा जो श्लोक आहे हा गीतेतील 18व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे आणि श्लोक क्रमांक तो 65 आहे.
हा जो श्लोक आणि भगवंताने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे तो सार्दैव आपण त्याला शरण जाऊन त्याच्याबद्दलचा असणारा मनात भाव धारण करून आपलं जीवन व्यतीत केलं असताना आपल्या जीवनाला सतवणारा जो काही विषय आहे जो मनाचा, त्या मनाच्या स्थिरतेसाठी प्राप्त होईल याकरता आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपण भगवंताला शरण जाऊयात. आता देवहूतीच्या संदर्भात असणारा जो काही विषय आहे आपण तो पाहतो आहोत. भगवान देवहूती हे त्यांच्या आश्रमामध्ये राहत आहेत. आईला प्रश्न पडलेला आहे, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या 9 मुलींचे कन्या प्राप्त होण्यासाठी, मला ईश्वराचा अवतार प्राप्त होण्यासाठी माझ्या मनामध्ये मी इच्छा धारण केलेल्या होत्या. मी माझ्या सुखासाठी, माझ्या इंद्रियांच्या प्राप्तीसाठी, सुखासाठी मी ह्याच्याबद्दल कष्ट करत राहिलेले आहे किंवा जीवन जगत राहिलेले आहे. पण जे भगवान कपिल मुनी माझ्या पोटी जन्माला आलेले आहेत त्यांच्यापासून मी हे जर ज्ञान घेतलं नाही तर माझा उपयोग नाही. म्हणून ती शरण गेलेले कपिल मुनींना, जे कपिल मुनी भगवान देवहूतीचे मुलगा होता. ज्ञान कोणाकडून घ्यावं याबद्दल कुठल्याही वयाचा बंधन नाही आहे. मग मुलगा हा आईला या आत्म्याबद्दल, प्रकृतीबद्दल सर्व वर्णन करून सांगता आहे. तिचं असणारं जे अज्ञान हे दूर केलेलं आहे. ज्ञान हे आपल्यामध्ये विद्यमान आहे, त्याच्यावरती फक्त एक पडदा पडलेला आहे. तो पडदा दूर झाला की मूळतः असणारं ज्ञान हे प्रगट होऊन येतं आणि आपण परिपूर्ण व्हायला लागतो. जसं भगवान या जगताचे जे असणारे चालवणारे सूर्यनारायण, हे सूर्यनारायण स्वयंप्रकाशित आहे. भगवंताचा एक स्वरूप म्हणून त्या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये भगवंताने ठेवलेलं आहे. त्यांच्यामुळेच ही सृष्टीची रचना सर्व चालू आहे. पण पावसाळ्यामध्ये असे काळे मेघ ज्यावेळेस दाटून येतात आणि त्या सूर्याला झाकाळून टाकतात, म्हणून काय सूर्य हा नाहीसा झाला किंवा त्याचे तेज लोपले काय? नव्हे. जसजसा त्यातील ढग दूर होतात त्या मूळ स्वरूपामध्ये असणारे जे भगवान नारायण, सूर्यनारायण यांचं स्वरूप प्रकाशमय जे आहे, सत्यस्वरूप जे आहे ते प्रगट होतं. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे काही सत्यस्वरूप समजून सांगितलेलं आहे, ही प्रकृतीच्यामुळं, मायेमुळं आपल्यावरती आवरण चढलेलं आहे. या शरीरालाच आपण आपले म्हणतो आहोत. या प्रकारचं अज्ञान हे सद्गुरूंना शरण गेलं असताना, संतांची चरित्रे वाचली असताना, भक्ती केली असता आपल्याला या प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आहे. हा प्रकारचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपण सदैव भगवंताच्या भक्ती कराव्यात, सत्संगामध्ये जावं, त्यांना शरण जावं, अशा प्रकारचा उपदेश हा कपिल मुनी आपल्या मातेस करत आहे. कारण त्यांची आईसुद्धा ह्या सगळ्या मोहमायामध्ये अडकलेली होती. या ज्या सांसारिक सुखांच्या मधून जे सुख प्राप्त करून घ्यायचं होतं ते तिने करून घेतली होती. पण शेवटी त्यांच्यामध्ये विद्यमान असणारं जे काही ज्ञान आहे ते त्यांना शांत बसू देत नव्हतं. म्हणून तिने आपल्या मुलाच्याकडे या प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे. कपिल मुनी सांगता आहेत, हे माते, जो काही भगवान ईश्वर आहे, या ईश्वरांच्यापासून निर्माण झालेली ही जी काही माया आहे, या जगताचा अधिपती जर कोण असेल तर तो ईश्वर आहे. या ईश्वराने ही प्रकृती निर्माण केलेली आहे आणि ह्या प्रकृतीपासूनच हा आपला असणारा देह, पंचमहाभूतात्मक असणारा जो देह आणि त्याच्या बरोबरीला असणारे हे सर्व कार्य व्यवस्थित चालण्यासाठी जी योजना केलेली आहे, मानवाच्या बाबतीत सांगायचं असेल तर पंचमहाभूतात्मक असणारं हे जे शरीर आहे याला ज्ञानप्राप्त होण्यासाठी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, कर्मेंद्रिय दिलेली आहेत, त्याच्या पंचमहाभूते दिलेली आहेत. याच्यापासून हे आपलं शरीर बनलं गेलेलं आहे. ज्यावेळेस माणूस या सर्व गोष्टीला जाणतो, आपल्या स्वरूपास जाणतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, अरे मी तर भगवंताचा अंश आहे. आणि भगवंत कसे आहेत? भगवंत हे त्यांचं स्वरूप हे शांतमय आहे.
समाधानी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा विकार नाही आहे, तेच माझं स्वरूप आहे, कारण मी त्यांचा एक अंश आहे. अशा प्रकारचा भगवंतानी कपिल मुनीने आपल्या मातेस उपदेश केलेला आहे. ते सांगतात, सत्संगती करावी, नामस्मरण घ्यावं आणि आपलं मन जे आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करून आपला व्यवहार आपण चालू ठेवावा. असे केले असता आपण कर्मबंधनाला प्राप्त होत नाही आणि आपल्यापाशी असणारे जे अवगुण आहेत ते अवगुण दूर होतात. या प्रकारचा उपदेश मातेस कपिल मुनीने केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण जो विषय पाहणार आहोत, भगवंताने कपिल मुनीने मातेस पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीपासून कसे निर्माण झालेले आहे, या पंचमहाभूतापासून ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे, या प्रकारचा अभ्यास उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आजचा विषय या ठिकाणी मी थांबवतो आहे. आजची ही सेवा माझे दोन्ही असणारे सद्गुरू यांच्या चरणी मी अर्पण करतो आहे. आपणास हाही भाग मनाचा शोध आवडत असेल असे मी समजतो आणि या आपल्याला आवडत असेल तर आपणही हा ऐकावा आणि त्याचप्रमाणे इतर लोकांनाही सांगण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जे शाश्वत ज्ञान आहे हे सर्व लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. हा प्रकारचा एक प्रयत्न मी करतो आहे. आपला प्रतिसाद हवा आहे. धन्यवाद.